अश्विन, मी सध्याला आहे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आणि आपण हो. बघू शकता की थोड्याच वेळापूर्वी इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की एकूणच जे कॅमेरे आहेत ते आपण मुख्यमंत्री निवासाच्या समोर लावलेले आहेत. असं मागच्या 7-8 वर्षात तरी नाही झालं की कोणी मुख्यमंत्री किंवा एखादा महत्त्वाचा व्यक्ती येतो आणि त्यानंतर निरोप जो आहे तो आपल्याला इथं देताना बघायला मिळालेला आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांकडनं आतमध्ये बोलावणं देखील येऊ शकतं. एकूण दोघांचीही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते आहे. राजकीय दृष्ट्या देखील बघायचं तर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. एकूणच प्रामुख्याने अनेक विषय जे आहेत ते शरद पवारांकडे अनेक जण मांडत असतात आणि त्याच काही प्रश्नांसाठी शरद पवार इथं आलेले असावेत असा देखील अंदाज जो आहे तो बांधला जातो आहे. एकूण नेमकं कारण काय आहे ते अद्यापर्यंत स्पष्ट जरी का नसलं तरी थोड्याच वेळात याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळू शकणार आहे. एकूण जर का बघायचं तर अनेक प्रश्न जे आहेत ते देखील प्रलंबित येत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून जो आहे तो देखील आपल्याला वाटेवर बघायला मिळतो आहे. अशा परिस्थितीमध्ये उशीर देखील आपल्याला या मान्सूनला होताना बघायला मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध प्रश्न जे आहेत ते शरद पवार हे वेळोवेळी मांडत असतात. त्यामुळे यावेळी एकूण या संदर्भात काही प्रश्न जे आहेत ते शरद पवार यांच्याकडनं मांडण्यात येत आहेत का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. सोबतच राजकीय दृष्ट्या ही भेट देखील महत्त्वाची आहे कारण की सध्याला जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख ते देखील परदेशात आहेत. अशात ही भेट जी आहे त्याला देखील एक उत्सुकता जी आहे ती अनेकांची ताणलेली आहे. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय कारण आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. थोड्याच वेळात शरद पवार आणि मुख्यमंत्री कदाचित संबोधित करू शकतील आणि यामध्ये जे प्रश्न आहे एकूण अनेकांना या संदर्भात प्रश्न पडले आहेत त्या प्रश्नांची उकल जी आहे ती होऊ शकेल. अश्विन, अभिषेक, ही संयुक्त पत्रकार परिषद होऊ शकते का? स्वतंत्र बातचीत होईल काय? काय तिकडे चर्चा आहे या संदर्भात? कारण संयुक्त पत्रकार परिषद असेल तर ती एक मोठी बातमी होईल परत. अश्विन, साधारणपणे जर का बघायचं तर आता निरोप जो आहे तो आतमधनं आल्याचं कळतं आहे आणि कॅमेरे जे आहेत ते सहसा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर कधीच लागत नाही कारण की एकूणच सुरक्षा व्यवस्था आणि त्याचा मोठ्या प्रमाणात गराडा जो आहे तो आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला बघायला मिळत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी एकूण जर का बघायचं तर याच संदर्भात संपूर्ण आपल्याला माहिती जी आहे ती आता देण्यात आलेली आहे आणि कॅमेरे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या थेट समोर जे आहे ते आता आपण लावण्यात आलेले आहे. त्यामुळे थोड्याच वेळात जर का निरोप आला तर एकूण नेमकं काय कारण आहे हे आपल्याला बघायला मिळेल. नाहीतर मग शरद पवार इथनं बाहेर निघताना आपल्याला ते एकूण संबोधित देखील करू शकतात की एकूण काय त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत. सोबतच राजकीय दृष्ट्या काही बातचीत त्यांची झालेली आहे का याबद्दल देखील आपण त्यांना विचारू. अभिषेक, तू आपल्या सोबतच राहा. आताची मोठी अपडेट आहे, ही भेट तर सुरू झालेली आणि याची दृश्य आपल्याकडे आलेली आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटतायत आणि थोड्याच वेळामध्ये कदाचित आपल्याला पत्रकार परिषद पाहायला मिळू शकते. मात्र या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल की हे दोन मोठे नेते भेटतायत आणि आत्ताची ही भेट का महत्वाची आहे तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं सध्या धुसफूस सुरू आहे. वेगवेगळी मतमतांतर समोर येत आहेत. त्यासोबतच शिवसेनेच्या नेत्यांची भाजपबद्दल असलेली कुरबूर ही देखील आपल्याला काही वेळा नेत्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते. त्यातच मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे, त्यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते नाराज आहेत, त्यांच्याही मोठ्या अपेक्षा आहेत, हेही पाहायला मिळतंय. त्याचवेळी उद्धव ठाकरेंचं देशाबाहेर असणं आणि त्यावेळी होणारी ही भेट यालाही एक वेगळ्या अर्थी महत्व आहे. तसंच एकनाथ शिंदेंनी शरद पवारांवर कधीही टीका न करणं ही बाबही महत्वाची मानली जाते आणि त्याचवेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर कधीही टीका न करणं ही देखील बाब या भेटीसाठी महत्वाची मानली लागेल. तसंच श्रीकांत शिंदेंचा जो मतदारसंघ आहे तिकडे भाजप नेत्यांच्या भेटीगाठी या आपण बघितलेल्या होत्या, गेल्या काही दिवसात सातत्याने वाढलेल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर देखील ही भेट पाहावी लागेल. तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या ईडी चौकशा आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये असलेली अस्वस्थता हे सगळे मुद्दे असू शकतात, हे सगळे कंगोरे या भेटीला असू शकतात आणि त्यामुळेच ही भेट महत्वाची मानली जाते. आता नेमक्या या भेटीमध्ये काय चर्चा होतीये आणि या भेटीनंतर कुठला नेता येऊन या दोघांपैकी कोणी येऊन बाहेर संवाद साधणार का? कदाचित संवाद साधू शकतो कारण माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा अभिषेककडनं ताजी अपडेट जाणून घेऊ. अभिषेक,
अश्विन, शरद पवार यांचं धक्कातंत्र हे नेहमीच आपण बघत आलेलो आहे आणि तशाच प्रकारचं काहीसं हे धक्कातंत्र म्हणावं लागेल. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शरद पवार हे स्वतः येतात, यातच एक मोठं गूढ जे आहे ते लक्षात येतं. एकूण शरद पवार यांची भेट ही नेमकी का झालेली आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्याला अनेकांना पडायला लागलेले असतील. मागच्या काही दिवसात आता जसं तू सांगितलंस की राजकीय दृष्ट्या जर का बघायचं तर अनेक प्रश्न जे आहेत ते देखील आपल्याला बघायला मिळतात. जर का महाविकास आघाडीबद्दल बोलायचं तर एकूणच लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात एकवाक्यता आपल्याला कुठेतरी बघायला मिळत नाही आहे. सोबतच अनेक जण वेगवेगळ्या याच्यावर चाचपणी देखील आपल्याला करताना बघायला मिळत आहेत. एकूणच वेगवेगळं लढायचं का या संदर्भात देखील सगळ्या पक्षांकडनं चाचपणी जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या संदर्भात शरद पवारांकडनं देखील अनेक बैठका ज्या आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत. जिथं जिथं शरद पवार हे लोकसभा साठी राष्ट्रवादी जिथं जिथं लढते त्या संदर्भात देखील आढावा जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच अनेक कांगोरे जे आहेत ते या भेटी संदर्भात बघायला मिळत आहेत, ज्यामध्ये कल्याणची देखील जागा आपल्याला बघायला मिळते आहे. अनेकदा आपण हे देखील बघितलेलं आहे की शरद पवार हे मोठ्या प्रमाणात टीका करताना एक बॅलन्स जो आहे तो देखील साधताना बघायला मिळतात. ज्या प्रकारे ते भाजपवर अनेकदा टीका करताना आपल्याला बघायला मिळाले तशा प्रकारची टीका आपल्याला कुठेही एकनाथ शिंदेंवर होताना बघायला मिळालेली नाही आहे. त्यामुळे अनेक कांगोरे देखील यामध्ये दिसत आहेत. दुसरीकडे जर का बघायचं तर शरद पवारांना अनेक जण हे आपले कामं व्हावीत यासाठी देखील भेटायला येत असतात. अनेक प्रश्न आहेत धोरणात्मक रित्या शरद पवारांना अनेक गोष्टी ज्या आहेत ते प्रशासनातल्या माहिती आहेत आणि त्यासाठी त्यांचा हातखंडा असा मानला जातो आणि त्यामुळे कुठंतरी ही भेट जी आहे ती देखील महत्वाची मानली जाते आहे. जसं मी आधी देखील सांगितलं की सध्याला जर का बघायचं तर अल निनोचा प्रभाव असेल, मान्सून असेल, हा कुठंतरी प्रभाव दिसतो आहे आणि त्याचाच कुठंतरी हा भाग म्हणावा लागेल की शेतकऱ्यांना जी आता पेरणी करायची आहे त्याच्यामध्ये कुठंतरी उशीर होऊ शकतो. अशात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जी आहे ती देखील येऊ शकते. कदाचित त्याच्यासाठी देखील ही भेट जी आहे ती होऊ शकते का आणि त्या संदर्भात देखील काही धोरणात्मक गोष्टी ज्या आहेत ते शरद पवार देखील बोलून दाखवू शकतात का हे देखील महत्वाचं असणार आहे. यात आता एक बघणं महत्वाचं असणार आहे की दुसरीकडे ठाकरे गटाचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे हे सध्याला परदेशात आहेत आणि परदेशात असताना महाविकास आघाडीतल्या एका महत्वाच्या नेत्याची भेट जी आहे ती आत्ताला सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होते आहे. त्यामुळे एकूणच याचे नेमके काय कारण मानली जात आहेत अनेक प्रश्न जे आहेत ते यामध्ये निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपल्याला थोड्याच वेळात मिळताना बघायला मिळतील. अभिषेक, अपडेट आपण एक देऊया आपल्या प्रेक्षकांना. जवळपास 25 मिनिटं आता झालेली आहे ही भेट सुरू होऊन. त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा होते, यामध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेला येत आहेत आणि आता या भेटीनंतर हे माध्यमांना ह्या दोन्ही पक्षातले किंवा हे दोन नेते काय नेमकी माहिती देतात पाहणं महत्वाचं असेल. 25 मिनिटं भेट झालेली आहे, 25 मिनिटांपासून किंवा भेट सुरू आहे. त्याच्यामुळे नेमकं या भेटीमध्ये आता काय चर्चा होते, कोणते मुद्दे चर्चेला येत आहेत पाहणं महत्वाचं असेल. आणखी काही दृश्य जेव्हा काही वेळापूर्वीच शरद पवारांचं वर्षा या निवासस्थानी आगमन झालं. सध्या ही भेट सुरू आहे. आता 7:38 झाली आहेत. 25 मिनिटांपासून या दोघांमध्ये ही चर्चा सुरू आहे आणि नेमकी ही चर्चा कोणत्या मुद्द्यांवर आहे, काही मोठी घोषणा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे का, दोघे नेते संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतील का स्वतंत्रपणे माध्यमांशी बोलतील, या सगळ्याबद्दल आता उत्सुकता जी आहे ती मिनिटागणिक वाढते. मात्र सध्याची मोठी बातमी राजकीय वर्तुळातनं या दोघांच्या भेटीमधला तपशील सध्या तरी गुलदस्त्यात आहे. मात्र 25 मिनिटांपासून ही भेट सुरू आहे. अभिषेक, 25 मिनिटं उलटून गेली आहेत भेट सुरू होऊन. बरोबर आहे अश्विन, साधारणपणे 25 मिनिटं झाले. यात अजून एक महत्वाचं जर का बघायचं तर लोकसभाच्या ज्या गटनेत्या आहेत शिंदे गटाच्या, शिवसेनेच्या भावना गवळी त्या देखील आपल्याला दाखल होताना बघायला मिळालेल्या होत्या अगोदर. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्याला गेटवेवरनं लगेच स्टेजवर न येता आपल्याला मुख्यमंत्री निवासस्थानी येताना बघायला मिळालेले आहेत. त्याच नंतर एक 5 ते 10 मिनिटात शरद पवार देखील मुख्यमंत्री निवासस्थानी आपल्याला दाखल झालेले बघायला मिळालेले आहेत. एकूण नेमकी काय कारणं आहेत या संदर्भात अनेक चर्चा ज्या आहेत, अनेक कांगोरे जे आहेत त्याबद्दल बोललं जात आहे. शरद पवारांनी ही नेमकी भेट
का बरं घेतलेली आहे आणि अशा वेळेला जिथं महाविकास आघाडीमध्ये कुठंतरी आलबेल नाही आहे असं चित्र जे आहे ते बघायला मिळतं आहे। एकूणच जर का अनेक नेत्यांची विधानं या संदर्भात बघायची तर सगळे आपापल्या जागेवर चाचपणी करताना बघायला मिळत आहेत। दुसरीकडे अनेक गोष्टी जर का बोलायच्या तर दुसरीकडे जे राष्ट्रवादी पक्ष आहे तो देखील कुठेतरी चाचपणी करताना बघायला मिळतोय। त्यामुळे नेमकी ही भेट कशासाठी आहे असे प्रश्न देखील निर्माण झालेत। खरं आणि या भेटीकडे अवघ्या राज्याचं आता लक्ष लागलेलं आहे। नेमकं या भेटीतलं काय समोर येतंय पाहणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, तू या सगळ्या भेटीवर लक्ष ठेवूनच राहा। तुर्तास या घडीची मोठी बातमी, शरद पवार पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये भेट सुरू आहे आणि सध्या ही भेट जी होते ती का महत्त्वाची आहे, कोणकोणते मुद्दे असे आहेत की ज्याच्यामुळे ही भेट महत्त्वाची आहे, तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपापासून संदर्भात सुरू असलेली ही धुसफूस गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेली होती। त्यासोबतच शिवसेना नेत्यांची भाजपबद्दल असलेली कुरबुर ही देखील महत्त्वाची मानली जाते। भेटीकरता मंत्रिमंडळाचा विस्तार लांबलेला आहे, त्यामुळे देखील शिवसेनेचे शिंदे गटातले नेते नाराज आहेत का अशी ही चर्चा रंगलेली होती। त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची। उद्धव ठाकरे देशाबाहेर असणं आणि त्यावेळी ही भेट होणं, त्यासोबतच एकनाथ शिंदेंनी शरद पवारांवर कधीही टीका न करणं आणि शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर कधीही टीका न करणं, हे सगळे मुद्दे आहेत। आणि श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात भाजप नेत्यांची ये जा, गेल्या काही दिवसांमध्ये मोठे नेते तिकडे पोहोचलेले पाहायला मिळालेले।